तिडगाव उंच, देवगिरीच्याहूनही दशगुणी उंच जागा. पावसाळ्यात गडावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवरील चकोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादच्या दशगुणी गड उंच, उभ्या कडावर पाखरू उतरवायस देखील जागा नाही. हे पाहून महाराज आनंदाने बोलले, तख्तास जागा हाच गड करावा. हिंदुस्थानात जवळजवळ 350हून अधिक वर्ष हिंदुपथ पातशाहीचे एकही सिंहासन शिल्लक नसताना दिल्लीपती बादशाहच्या उरावर येथे स्वराज्याचे सिंहासन स्थापित झाले. या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचा साक्षीदार मी रायगड. परत एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या स्टोरी ऑन माउंटन्स या यूट्यूब चॅनल. तर आजचा प्रवास आहे आपला रायगडचा आणि आज माझ्यासोबत काही मित्र आहेत, मित्रमंडळी आहेत जे तो रायगड बघायला आलेला आहे. बघण्यापेक्षा तो रायगड जगायला आलेला आहे. आम्ही 2 दिवस या ठिकाणी मुक्काम म्हणजे एक रात्र 2 दिवस असा आमचा प्रवास आहे आजचा. तर माझा बालमित्र राहुल गुरव आपल्यासोबत आहे आज. काय वाटतं तुला नेमकं? आनंद होतोय आज मला. मी लहानपणापासून स्वप्न बघितलं, रायगड बघितलं होता, रायगड परत वाचलं होतं. आज रायगड बघायला जातोय. खूप आनंद होतोय असं मी शब्दात नाही सांगू शकत काय होतंय मला ते. मी कधी रायगड चढतोय, कधी महाराजाच्या मध्ये डोकं ठेवतोय आणि आशीर्वाद घेतोय, असं झालेलं आहे मला. मी माझ्या आयुष्याचा एक नवीन प्रवास सुरू करतोय आणि सुरुवात रायगडापासून करतोय. खूप आनंद होतोय. अरे वा 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 वा. मराठी माणसाच्या काळजाचा विषय म्हणजे राजगड आणि रायगड आहे, लक्षात ठेव. मला डोळ्यात पाणी आलंय त्याच्या अक्षरशः बोलतात. एवढं प्रेम पोरं करतात त्या रायगड आणि राजगडावर. हे फक्त एक नाही शब्दात नाही वर्णन होऊ शकत त्या गोष्टीचं. जो बी कोणी शिवभक्त असेल त्याच्या डोळ्यात असं पाणी येणारच. स्टेशन पर्यंत आला. टाइम आता 5 वाजलेत ना, 5 वाजले डॉट. 6 पर्यंत जाऊ आपण रायगडमध्ये. पण हे लवकर निघू यार, का माहिती आहे का? असं म्हणजे बघ सूर्यास्त बघता येईल तिथून आपल्या रायगडवरून, सनसेट बघता येईल तिथून. आणि रायगडवरून थांबायला नको, का माहिती आहे का? सह्याद्री सृष्टीला सजवणारा निसर्ग, त्याचे विविध चैतन्यमय वेळेनुसार आविष्कार, ऋतूप्रमाणे बदलणारा मनाला सुकवणारा पठारे, ते क्षितिजीप्रमाणे पसरलेली हिरवाई, सळसळणारे डौलदार वृक्ष, क्षणाक्षणाला रंग बदलणारा आभाळ, असा सह्याद्रीतील निसर्ग आम्हाला नेहमीच साथ घालतो. रायदुर्ग, बेलाग, कणखर, रौद्ररूपी आणि राकट, मोठमोठ्या कुशागर मारणारा दिल्लीपतची औरंगजेब देखील येथेच नमला. दोन ऑक्टोबर 2021 दुपारी 1 वाजता आम्ही पुण्याकडून रायगडसाठी निघालो. रायगड हा शब्द शिवरायांची आठवण मनात उत्तेजित करत जातो. सूर्यास्ताच्या आधी पाचाडला पोहोचलो. रायगडला मुजरा करून आम्ही आधी पाचाड येथील जिजाऊ आऊसाहेबांच्या राहत्या वाड्यात जाण्यासाठी निघालो. हा जिजाऊ आऊसाहेबांचा वाडा आहे. या ठिकाणी मी जातोय आता. आऊसाहेबांना गडावरची हवा मानवत नसल्या कारणामुळे महाराजांनी या ठिकाणी हा वाडा बांधून दिला होता. हा पूर्ण वाडा होता आऊसाहेबांचा. काय काय अवशेष आहेत आपण जाऊन बघू. आऊसाहेबांचं उतरतं वय सुरुवात झाली होती. आता आऊसाहेबांना गडावरची थंड हवा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळ हा वाडा बांधला. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्था महाराजांनी केली होती. खरंच खूप भव्य दिव्य असा हा वाडा आहे. या ठिकाणी पूर्ण परत एकदा आपल्याला रायगड दिसतो. ते तक्क्याची जी जागा आहे ती मला पाहिजे. मी शोधतो एक्झॅक्टली, मला माहीत नाही कुठं आहे ती. हे बा, ही तक्क्याची जागा आहे. खूप महत्त्वाचं ऐतिहासिक ठिकाण आहे. या ठिकाणी खाली पाणी आणण्यासाठी जाण्यासाठी जागा आहे. इकडे तक्क्या बनवल्या या ठिकाणी. या ठिकाणी संध्याकाळी आऊसाहेब किंवा महाराज गप्पा मारत बसत असं सांगितलं जातं. या ठिकाणचं दर्शन घेतो मी. अतिशय पवित्र अशी जागा. या ठिकाणच श्रीमान रायगड
नजरेस पडतो. याच पवित्र रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि कवी भूषणाची 1670 मध्ये ऐतिहासिक भेट झाली असं सांगितलं जातं. आणि ज्या जगदीश्वराच्या मंदिरात महाराजांची आणि कवी भूषणाची भेट झाली त्यावेळेस कवी भूषणानं महाराजांवर एक छंद रचला होता, जो की आपण नेहमी ऐकतो. तो छंद असा होता: इंद्रजमी जंब पर बांडव सोंब पर रावण सद्दंब पर रघुकुल राज है पवन बारी बाह पर संबुरति ना पर जो सहस्त्रबाज पर राम दुज राज है द्रावादुम दुंड पर चीता मृगुजुंड पर भूषण भी तुंड पर जैसे मृगराज है तेजतम अंश पर कन्नजनी कंस पर त्यो म्लंच बरस पर शेर शिवराज है शेर शिवराज है साजी चतुरंग वीर रंग में तुरंग चढ़ी सारे जा शिवाजी जंग जितन चलत है भूषण बनद नाद विहद नगर के नदी नदी मध्य गावरन के रलत है आयल पायल खायल बायल खाला कम गायल गायल गजन की ठायल फायल सायल उसलत है तारा सतरनी दूरी दारा मिल गजी में थारा पर पारा वारा यूं हालत है थारा पर वारा यूं हालत है. इतका मोठा हा वाडा, खूप ऐसपैस वाडा आहे हा. हे खूपच मोठा आहे. साधारणतः हा वाडा नाही पण म्हटलं तरी 3 ते 4 एकर मध्ये हा वाडा असेल. इथे एक अशी कथा या वाड्यात की आऊसाहेबाला वरचं वातावरण मानवत नव्हतं, थंड हवा असायची वरती. तर आऊसाहेब या वाड्यात राहायच्या. तर आऊसाहेब या ठिकाणी उभं राहायच्या वाड्यात आणि महाराज त्या बुरुजावर येऊन थांबायचे. आणि असं म्हणलं जातं आणि घंटा वाजली जायची. मग आऊसाहेब इथं आले की महाराज त्या बुरुजावर येऊन आऊसाहेबाचं दर्शन घ्यायचे, कारण त्याला गडाच्या खाली येणं शक्य नव्हतं रोज. तर अशी कथा ह्या वाड्याबद्दल सांगितली जाते, ह्या आऊसाहेबाच्या वाड्याची आणि त्या बुरुजाची. गडकिल्ले पाहणे हा एक निधीध्यासाचा विषय झाला आहे. आयुष्यात सर्वाधिक प्रेम जर कोणावर केलं असेल तर त्या गडकोटावर. सगळा जन्म हा छंद प्राणप्रमाणे जोपासायचा आहे. पहाटेच्या अंधारात आम्ही गड चढायला सुरुवात केली. आता जरा उजळत होतं. हिरकणी वाडीही दृष्टिक्षेपात येत होती. पावसाळा संपल्यानंतर पहिल्यांदाच रायगडने धुक्याची चादर आपल्या अंगावरून झटकली होती. अस्मंतामध्ये विखुरलेल्या ढगांची गर्दी व त्यातून डोकावणारे सह्यकडे, काही ढगांच्या गर्दीत तर काही सूर्यकिरणाच्या प्रकाशात ऊब घेत होते. सकाळचं वातावरण, ह्या वातावरणासाठीच मी काल गडबड करून कालच मुक्कामी आलो होतो आम्ही. खोबलाडा बुरुज, या ठिकाणी बुरुज होता पहिला. हिरकणी टोकाच्या बरोबर खाली हा खोबलाडा बुरुज म्हणतात. त्याच्या बरोबर खाली चित्त दरवाजा म्हणजे महादरवाजा आहे. हर हर ठेकून पाठीमागं बघू शकताय सगळं तांबडं फुटलंय. आणि ह्या बाजूनच सूर्योदय होणार आहे. सूर्योदय होण्यापूर्वीच हे रायगड प्रभावळी जी आहे ते अक्षरशः उजळून निघालेलं आहे या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. हा राजमार्ग, नाणे मार्गाने वरी जाणार तो राजमार्ग, हा वरी तिथं मेन रोडला मिळतो. आणि हा खूप लढा बुरुजाकडून जाणारा मार्ग. आणि समोरच हा भव्य दिव्य आईची माया सांगणारा किंवा आईच्या काळजाचा ठाव घेणारा हा हिरकणी कडा. तिथून पण यायला खिंडीतून रस्ता आहे. तर चित्त दरवाजा पण यायचं नसेल तर या मार्गाने आपण डायरेक्ट पार्किंग पाशी जाऊ शकतो. म्हणजे उठा चला.
चला 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 चला. मस्त मजा येते. सकाळचा शुभ मुहूर्त, सकाळचा टाइम मॉर्निंगचा, आणि आपले मित्र सोबत असणे आणि त्यात रायगडची चढाई म्हटल्यानंतर अजून जास्त मजा येते. या रायगडला चारी छत्रपतीच्या पदपर्शाने पावन झालेला रायगड. आऊसाहेब जिजाऊ, पुतळा मातोश्री, सोयरा मातोश्री आणि त्यागाची मूर्ती असणारे आपल्या येसू राणीसाहेब यांचेही पाऊल लागलेले आहेत. तर असा हा पवित्र रायगड आपण सर करतोय. प्रत्येक पावलागणीच महाराजांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. महाराजांच्या आठवणीबरोबर हिरोजी इंदोरकर यांची पण आठवण आल्याशिवाय राहत नाही. मला प्रश्न नेहमी पडतो की महाराज एवढे रायगड प्रभावळीत येण्यासाठी 16 घाटमार्ग आहेत, त्यातले मी 4 केलेले आहेत, 12 माझे शिल्लक आहेत. अक्षरशः त्रिपटी उडवतो हा घाट रस्ता. एवढा म्हणजे खूप खतरनाक घाट वाटायचं उतरायचे असले, नाळ्याच्या खिंडे सगळ्या. हे पाठीमागं सुळके बघू शकता. ह्या सुळक्यातून आपल्याला खाली यावं लागतं रायगड येण्यासाठी. गाडीवर आलं तर ते रायगडचं जे दुर्गमपणा आहे तो लक्षात येत नाही. नेहमी ह्या घाटवाटाने उतरलं की आपला रायगड किती त्याची खतरनाक किती आहे तो ते आपल्याला लक्षात येतं. हा राजमार्ग या ठिकाणी खूप लढापुरताच्या मार्गाला मिळतो आणि असंच आपला पुढे प्रवास चालू राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चल, जे कोकणात वादळ आलं होतं त्या वादळात खूप पाऊस पडला होता रायगडवरती. इथं मोठा पाण्याचा प्रवाही झाला होता, त्याच्यामुळं किल्ल्याचं बरंचसं नुकसान झालेलं आहे. रेलिंग वगैरे तुटून गेलेलं आहे का. इथले काही दगडही ढासळलेले आहेत. हा दगड पण रस्त्यावर आलेला आहे वरून ढासळून. म्हणजे पावसामुळे बरंचसं नुकसान होतं गड किल्ल्यांचं, कारण पाऊस तसा भीषण असतो या ठिकाणी. पायरी मागे पायरी पडत होती, पावला मागे पाऊल, आणि गडजवळ येत होता. भोवतीच्या शांततेने मनही एकांग्रलं होतं. भावनांच्या उसळत्या हरेक कडाबरोबर शिवछत्रपती राजा आठवत होता. खालून वाहणारी ती काळ नदी. ह्या काळ नदीच्या क्षेत्रावर वर्धानी मातेचं मंदिर आहे. पुढे रायगडाचे प्राचीन नाव हे रायरी होते. 500 वर्षापूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते, नुसता एक डोंगर होता. याचा आकार, उंची आणि सभोवतालच्या दऱ्याखोऱ्याहून त्यास नंदादीप असे नाव पडले. निजामशाहीत रायगडचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंत मोरे जावळीहून पळून येऊन रायगडावरती राहिला, तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी 6 एप्रिल 1656ला रायरीस वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. येथे असतानाच कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापुरास निघाल्याची बातमी महाराजांना समजली व त्याने तो खजिना लुटून रायगडावरती आणला. खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. आग्र्याच्या कैदेतून सुटून आल्यानंतर महाराजांनी राजगडहून आपली राजधानी रायगडवर हलवली. याचं मुख्य कारण म्हणजे राजगड हा मावळ भागातील किल्ला आहे. शत्रू थेट राजधानीपर्यंत अगदी सहज येऊ शकतो याची जाणीव मिर्झा जयसिंग व शाहिस्तेखानाच्या आक्रमणाच्या वेळेस आली होती. कुठं आलाय तू? कुठं आलाय सांग मला. रायगडला. रायगडहून काय बघणार तू आता? मी किल्ला बघणार. अजून किल्ला बघणार, शिवाजी महाराजांची समाधी बघणार, आणि अजून आधीच्या काळातले वाडे बघणार. वा वा वा. अजून एवढंच. तुला खूप माहिती आहे रे. तुला कसं वाटतं वर आल्यानंतर आता? एकदम भारी. एकदम भारी वाटतं ना. बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय.
गडाच्या महादरवाजाला 2 भव्य बुरुज असून एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंच आहे. या दरवाजाची रचना गोमुखी आहे. यामुळे गडावर सरळ तोफाचा मारा होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय रायगड हे ठिकाण समुद्रापासून जवळच होते. रायगडजवळ कोणताही मोठा डोंगर नाही. कोणत्याही किल्ल्याहून रायगडावर तोफेचा मारा होऊ शकत नाही. रायगडावर मुघल, आदिलशाह शिवाय जंजिराचा सिद्धी गोव्याचा पोर्तुगीजावर जोर बसवणे शक्य होते. तर सुप्रभात मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या स्टोरी ऑन माउंटन्स या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा आपला प्रवास आहे आपला सगळ्यात आवडता किल्ला म्हणजे रायगड. आणि आपल्यासोबत आज आहेत वैभव चव्हाण, अजय गडकर, राहुल गुरव. तर असे मित्रमंडळी आज आम्ही रायगडवरती आलेलो आहोत. आणि पाठीमागं रायगड प्रभाव तुम्ही बघू शकता. रायगडचे उंच उंच शिखर आणि ते टकमकतो. तर आम्ही काही म्हणजे 10 मिनिटात आम्ही रायगडवर पोहोचू. आधी गंगासागर तलाव बघू, गंगासागर नंतर मनोरे बघू, त्यानंतर दरबार आणि महाराजांचा राजवाडा, त्यानंतर आम्ही होळीच्या माळावर जाऊ आणि मग नंतर आम्ही महाराज जगदीश्वर आणि महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन भवानी टोक करू. आज वाघ दरवाजा आणि हिरकणी काळा काय होणार नाही, कारण 1 दिवसाच्या प्रवासात पूर्ण गड फिरून काय होणार नाही. असं हे सगळं फिरून आम्ही 2 वाजता खाली उतरून पुण्यासाठी निघू. तर असा आमचा प्रवास आहे. तर आपल्या स्टोरी ऑन माउंटन्स या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रायगड 2 टप्प्यात विभागला गेलेला आहे. महादरवाजापर्यंतचा एक टप्पा आहे, त्यानंतर हा इथून पुढे हा एक टप्पा आहे. तर आता आपण दुसऱ्या टप्प्यात प्रवास करतोय. तर चला थांबत थांबत काय जायचं आपल्याला. चला भाई लोग. महादरवाजापासून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो त्यास हाती तलाव असे म्हणतात. हातीच्या स्नानासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी हा तलाव खोदण्यात आला आहे. गेल्या 350 वर्षात हा तलाव गेले 2 वर्षापासून भरत आहे फक्त. आई शिरकाई देवीचं मंदिर रायगडची कुलदैवत आहे. शिरक्यांची कुलदैवत म्हणून आई शिरकाई असं म्हणतात. जगदंब जगदंब आई राजा उद उद, आई राजा उद उद. तर रायगडावर नेहमी आपण गंगासागर तलावाकून, मनोऱ्याकून, राणी महलाकून, महाराजा महलाकून आपण मुख्य राजवाड्यात किंवा सदरेवर येतो. तर तसं नाही करता पहिल्यांदा आई शिरकाईचं दर्शन घेऊन होळीच्या माळावर यायचं आहे. होळीच्या माळावर आल्यानंतर जी नगारखान्यात दरवाजा आहे त्या ठिकाणाहून त्या महलात प्रवेश करायचा. ही ऐतिहासिक वाट आहे आणि ह्याच वाट्याने गेलं पाहिजे.
पहिलं आपण तिकडून जायचं, पण आता पायऱ्या बनवल्यामुळं डायरेक्ट आपण होळीच्या माळावरच येतो आणि मग आपण नगरखान्यातून राजवाड्यात प्रवेश करतो. तर आता मी होळीच्या माळावर पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला बाजारपेठ आणि होळीच्या माळ दाखवतो. इसवी सन 1671 साली महाराजांनी रायगडवर शिमगा सण साजरा केल्याची नोंद आहे. हलगीच्या चढत्या सुरात दांडपट्टा, तलवारबाजी, कुस्तीचे फळ रंगले असतील. समोरच महाराज म्हणल्यावर हौसे नवसे गवसे सर्वांनीच कलरबाजी दाखवली असेल. धर्म, संस्कृती आणि देश जागरणाचा होळीचा सण आजही मोठ्या उत्साहात या होळीच्या माळावर साजरा केला जातो. राजदरबारात प्रवेश करण्याआधी आपल्याला एक नगारखाना पाहण्यास मिळतो. त्या काळी येथे नगारे व चौघडे वाजवण्यात येत असत. आजही मोठ्या थाटामाटात भारतीय सैन्य 15 ऑगस्ट व 26 जानेवारी दिवशी या ठिकाणी ध्वजारोहण करतं. अगदी लहानपणापासून करिअर, कोल, स्वप्न, श्रीमंती, गरिबी, नाव, लौकिक, प्रसिद्धी, वैभव, मान, अपमान या गोष्टी शिकत आलो आणि अंगीकारल्या. पण जेव्हा जेव्हा इथे मोजण्यासाठी वागतो तेव्हा तेव्हा आयुष्यात अजून एक गोष्ट प्रवेश करते, ती म्हणजे प्रखर राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम. शिवाजी महाराज की जय. भवानी. त्याचा आवाज आला तर टाळ्या मारा. माहिती सांगा. ते म्हणजे पूर्वी असं होतं, म्हणजे लाईट, स्पीकर आणि साऊंड तर काही नव्हतं. म्हणजे इथंच हा दरबारामधून शिंयासणावा आवाज जायचा असला, कुणीही खुसफुस केलं तरी शिंयासणावा आवाज जायचा महाराजांच्या काळामध्ये. शिंयासणावाने महाराज काही बोलले तरी अजून 6000 पब्लिक इथं राहायचे राज्याभिषेकसाठी साजूनला, तरी पण त्यांना तिथं शिंयासणावाने बोलले तरी पण इथं आवाज यायचा. वा वा वा. म्हणून हा दरबार, हा नगर, ह्याच्या बाजूला जे दरबारामध्ये कुणी काय खुसफुस केलं तरी शिंयासणावा जायचा आवाज. ग्रेट ग्रेट. भारीच आहे दुर्ग. म्हणजे आज पण 350 वर्ष 400 वर्षानंतर 421 वर्ष झाले त्याला मेंटेन आहे. म्हणजे बांधणाराचं नाव शिवेचे टाक तत्पुरी हिरोजी इंदुर्ग. तो सोहळा आनंदाचा, तो सोहळा जल्लोषाचा, तो सोहळा वीरतेचा, शौर्याचा आणि धाडसाचा, सोहळा स्वप्नपूर्तीचा, स्वातंत्र्याचा, मराठीशाहीचा, तो सोहळा शिवरायांच्या राज्याभिषेकाचा. शिवराज्याभिषेक हा रायगडने अनुभवलेला एक सुवर्ण क्षण होता. गर्विष्ठपणे या तख्तासमोर झुकले. मृत्यूदूताचे अंदाज या जागी चुकले. यमदूताने देखील येथे मुजरा केला. रयतेचा मुलूक या जागेने देखणा केला. पूर्वी बरेच हुकुमशाह या भारतभूमीवर होऊन गेले. सगळ्यांनीच राज्य केले, पण सह्याद्री हाच खंदा सेनापती बनून डोंगरांना गनिमाविरुद्ध लढायला उभा करणारा युगनिर्माता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वामींनी गडांचे महत्त्व जाणले आणि त्यांना सत्तेच्या मुख्य केंद्र बनवलं. स्वतः खडतर आयुष्य जगले, अविश्रांत मेहनत केली, शौकविलासी हुकुमशाहीची व्याख्या बदलून टाकली, रयतेचा स्वामी कसा असावा याचे उदाहरण घालून दिले. शिवनेरीच्या महलाचा उंबरठा अडकळत ओलांडण्यापासून ते रायगडी सिंहासनावर बादशहाला शह देत निर्धास्त छत्र धारण करण्याचा प्रवास म्हणजे स्वराज्य. या ठिकाणाहून दरवाजा होता, त्या द्वारानं महाराज सिंहासनावर यायचे. तो आता हा पण दरवाजा, या दरवाजाने महाराज या ठिकाणी सिंहासनावर बसायचे. तो आता बंद केलेला आहे, कारण आपली ते एवढी पात्रता नाही की त्या दरवाजानं आपण यावं. कुठल्याही मराठी माणसाला रायगडवर येण्यासाठी गाईडची गरज नाही पडली पाहिजे. मराठी माणसाला रायगडसाठी तर ॲटलीस्ट स्वतःचं गाईड स्वतः पाहिजे, कारण एवढा म्हणजे आपला पवित्र किल्ला आहे, त्याबद्दल सर्वांना माहीत असतो. हे बघा, हे 2 द्वार आहे त्या ठिकाणी. हा एक दरवाजा आहे आणि तो एक दरवाजा आहे. हे छोटे कचरे आहेत या ठिकाणी, या कचऱ्याचे अवशेष दिसतात त्या ठिकाणी. तर ह्या किंवा त्या दरवाजाने महाराज सिंहासनावर जात असत
हा दरवाजा इंटेन्शनली बंद केलेला आहे. त्याचं कारण असं आहे की कुठल्याही सर्वसामान्य माणसाची आपल्यासारखी पात्रता नाही आहे की आपण त्या दरवाजानं आतमध्ये जाऊ. त्या दरवाजानं फक्त छत्रपती जाऊ शकतात, बाकी कुणाचीही कुवत नाही किंवा कुणाचीही ती पात्रता नाही म्हटलं तरी काय हरकत ठरणार नाही. तर मी आता ज्या ठिकाणी फिरणार आहे, मी तुम्हाला या ठिकाणचे कचऱ्या आणि वाडे दाखवणार आहे. तर हे बघा, ही वाट आहे या ठिकाणी अशी येणारी. या ठिकाणी पहिले कचऱ्या होत्या. मंत्री जे अष्टप्रधान मंडळ होतं ते या ठिकाणी बसत असत. सिंहासनाच्या भिंतीला लागून जे आहे ते आहे सचिवालय. इथूनच अनेक महत्वाचे पत्रव्यवहार होत असत. ह्याच्या खाली वाड आहे, त्या ठिकाणी व्हायचे. आणि हे जे मनोरे दिसतो ती टंक शाळा होती. त्या ठिकाणी आपले हे पाडले जायचे, नाणे पाडले जायचे. शिवराई असेल ते पाडले जायचे त्या ठिकाणी. हे तळघर म्हणजे खलबतखाना होय. सल्ला मसलत, वाटाघाटी, कारस्थाने, डावपेच, खलबते, खबरी अशा कित्येक गोष्टी या ठिकाणी घडल्या. या ठिकाणी खाली जायचं म्हटलं तर धप्पकने असा उडीत मारल्यानंतर आवाज येतोय. बघा असा आवाज येतो या ठिकाणी. आणि मग कळतं की कोणतरी आतमध्ये आलंय, म्हणजे गुप्तपणे कोणीच काय ऐकू शकत नाही. तर खाली असा गुप्त खलबतखाना आहे, अंधारलेला आहे तो आता. तेव्हा मला काय भेटलं, एक आश्चर्यजनक गोष्ट या ठिकाणी भेटली. बॉटल फेकली लोकांनी या ठिकाणी. किती नालायक पण आहे हा सगळं. तर बॉटल फेकू नका कुठेही. बाळ कोळवटकरांची एक कविता आहे, कवी भूषणाची कविता. बाळ कोळवटकरांनी त्याला मराठीचं पद्य अनुवाद. ती कविता अशी होती: जटा बांधुनी नटली धरणी विशाल पलाश वृक्षांच्या, लता तरुणा बिलगुन नाच चालतो छायेचा, कुठे बांधल्या जलाशयावर जिना शोभतो दगडांचा, विहार चाले त्या पाण्यावर चक्रवात कधी हंसाचा, कुठे चंदन कुठे चमेली गंध दरवळे चाप्याचा, लवंगलेली कुठे वेलची लक्षण पुरतो संकेचा, चंद्रमुखीच्या सभेत जेव्हा चंद्र उगवतो पूर्वेचा, असे वाटले जन्म घेतला कमल फुलांनी आजच उदरी गंगेच्या, वरती गंगा खाली सागर, वरती गंगा खाली सागर, वरचे तारे येथे येथे प्रतिबिंबांना रूपे पडती, म्हणून म्हणतो भूषण हे की आकाशाच्या गंगेहूनही गंगा सागर भाग्याचा. महाराजांचा राहता वाडा. सांगण्यात येते की त्यावेळी हा राजवाडा 2 माळ्यांचा होता. सुंदर नक्षीकाम, पडद्यांची झालर, सागांची झाडाची लाकडे, फुलांनी सजवलेल्या भिंती अशा ह्या राजमहालाची ओळख होती. विचार करून मन सुन्न होतं. ज्या राजाची मती जगभर पसरली आहे त्या राजाचा राजवाडा म्हणजे आपल्यासाठी पवित्र वास्तूच. शब्दातून न उतरणाऱ्या पण भावनेने मात्र ओसंडून वाहणाऱ्या काही गोष्टी म्हणजे हा राजवाडा. त्याचं कारणही तसंच. महाराजांनी आपला शेवटचा श्वास याच महलात घेतला आणि श्रीमान योगीने आपला देह या ठिकाणीच ठेवला. महाराजांचे शेवटचे शब्द आजही येथेच ऐकू येतील: आम्ही जातो, आमचा काळ झाला. तुम्ही सप्त सिंधू सप्त गंगा मुक्त करा. काशीचा श्री विश्वेश्वर सोडा. 12 ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा. हिंदवी स्वराज्यात आणा. चुकार होऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांना 8 राण्या होत्या. त्यापैकी सई राणी साहेबांचं राजगडीच निधन झालं होतं, तर पुत्रा मातोश्री पाचाडला आऊसाहेबांच्या सेवेत राहत असत. प्रशस्त अशा खोलीत 2 चौतारे आहेत. त्यापैकी पहिला चौतारा म्हणजे हॉल, तर दुसरा चौतारा म्हणजे बेडरूम आहे. आतमध्ये डायरेक्ट कोणाला एंट्री नव्हती. जो कोणी येईल त्याला त्यातच थांबायचं. जी काही सेविका असेल ते दार असणार. सेविका आतमध्ये राण्यांना निरोप देत असत. मग महाराणी त्या ठिकाणी बाहेर भेटायला जात असत किंवा महलाच्या बाहेर येऊन त्यांची भेट घेत असत. अजून ही त्या काळातील टॉयलेट्स आहेत. राणीवासाच्या बाजूलाच मेना दरवाजा आहे. मुख्यतः राण्यांच्या येण्या जाण्यासाठी हा मेना दरवाजा होता. त्याच्या बाजूलाच दासींचे महल आहे. मेना दरवाजातून खाली गेल्यास आपण रोपवेच्या जवळ जातो. या दरवाजातून दिसणारं सह्याद्रीचं रूप हे अप्रतिम आहे.
तो जगदीश्वर आणि हा वाडेश्वर. कुशावर्त तलाव पण हर हर महादेव. कुशावर्त तलाव या ठिकाणी कमळाचे फुलं यायचे. आज रायगड फिरताना मला श्रीमान योगी या कादंबरीची आठवण येते. त्याच्यामध्ये रणजित देसाई असं सांगतात की हा जो कुशावर्त तलाव आहे ना, ह्याच्यामध्ये आपल्या पुतळा मातोश्री ह्या खूप धार्मिक वृत्तीच्या होत्या. धर्म किंवा देवदेवत्या खूप करायच्या. तर महाराज त्यांच्यासाठी या ठिकाणी पूजेसाठी कंबळ किंवा फुलं लावायची आज्ञा महाराज या ठिकाणी देत असत पुतळा मातोश्रीसाठी. कुशावर्त तलाव पाहून पुन्हा होळीच्या माळावर आलो. होळीच्या माळासमोर छोट्या फुलांचे दुतर्फा अवशेष म्हणजे बाजारपेठ, जिला हुजूर बाजार पण म्हणतात. दोन्ही बाजूस प्रत्येकी 22 दुकाने आहेत. यातील एका दुकानाच्या समोर नागाचे शिल्प आहे. अरे देवा, मी बसलेलो आहे टकमक टोकावरती आणि टकमक टोकाहून ही हा दिसणारा लिंगाणा, ह्याच्या पलीकड लिंगाणाच्या पलीकडून आपली सिंगापूर नाळ आहे. आणि त्या लिंगाणाच्या बरोबर वरचं जे उंच शिखर दिसतं तो आहे किल्ले तोरणा. आणि हे दुःख क्लिअर झालं, ह्याच्या पलीकडं आपल्याला लगेच राजगड दिसतो. आता हे धुकं असल्यामुळं जास्त काही दिसत नाही आपल्याला. ही खालची काळ नदी, त्याच्या पाठीमागच तिकडं वरदायिनी माता म्हणून एक देवीचं स्थान आहे. त्या रायगड जगदीश्वर मंदिर. बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मण वस्ती, ब्राह्मण तळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते ते महादेवाचे म्हणजेच जगदीश्वराचे मंदिर आहे. मंदिरासमोर नंदीचे भव्य आणि सुबक मूर्ती आहे. ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंदिराच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमानाची मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्याच्या खालील भागात एक लहान शिलालेख दिसतो. तो पुढील प्रमाणे आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदळकर. या दरवाजाच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर एक शिलालेख आहे. तो पुढील प्रमाणे आहे. सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वर प्रासाद व श्रीमद छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके 1596 मध्ये आनंदनाम संवत्सरे चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृह अशांची उभारणी केली आहे. ती चंद्र सूर्य असोस्तोवर खुशाल नांदो. रायगड हा जरी पर्वत पुरुष असेल तर त्याचं काळीज ही स्वामींची समाधी आहे. शेवटी चैत्र शुद्ध पौर्णिमा हा दिवस उजाडला. सकाळपासून अंत्यवेळीची लक्षणे दिसू लागली. अंगी नवजवर असूनही छत्रपती सावध होते. त्यांना कळून चुकले होते की आज शेवटल्या मोहिमेसाठी निघणे आहे. मग त्यांनी बहुत दान धर्म केला. भागीरथीच्या जलाने स्नान केले. सर्वांगी भस्म चर्चा केली आणि रुद्राक्षाची माळा परिधान केली. आणि सूर्य मध्याने आला असता चिंतन करीत या महान योग्याने
एखाद्या विरक्त संन्याशाप्रमाणे देहत्याग केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना माझं विनम्र अभिवादन.